पूर्णत्वास नेण्यासाठी अंजनी पर्वताबद्दल माझं येणं झालंय. मग या ठिकाणी विलंब न करता अंजनी मातेला आवाज द्यावा हेच योग्य. शिव गौरव प्रभू यांनी माझ्या कलेचा गौरव करून हे छोटंसं पारितोषिक दिलं आहे, त्याचा मी मंडळातर्फे स्वीकार करत आहे. हे अंजनी माते, कोण अंजनी माते? या अंजनाद्री पर्वतावरती स्वर घुमू लागले तू म्हणजे लागले. आज ही अंजनी माता तुझ्या चरणावरती नम्रपणे नतमस्तक होते. आहे माते, आशीर्वाद आहे. या ठिकाणी या आज या अंजना पर्वतापर्यंत माझं येणं झालंय. हो, त्याला कारणही कोणतं? तूच आहेस. मी? हा, माझ्या कारणासाठी तू इथपर्यंत आलायस देवा? हो माते. सांग ना. आजपर्यंत तुला माहित आहे की एक वचने एक वाणी म्हणून आम्ही वावरतो आहोत. हो. आणि असंच वचन आम्ही महंतांना दिलंय, विश्वामित्रांना दिलंय, आणि त्याचीच पूर्तता करण्यासाठी आमचं इथपर्यंत येणं झालंय. कोणतं वचन दिलंय? माते, जो माझा मांडलिक राजकर्ता शाकून आणि त्याला जे तू संरक्षण दिलंय त्यांना माझ्या स्वाधीन कर म्हणतोय. देवा, तुझ्या तत्वासाठी तू जागतोयस, तुझ्या प्रीतासाठी तू जागतोयस, आणि माझ्या शब्दासाठी आज ही अंजनी माता जागते. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे देवा. आतापर्यंत तू तुझ्या प्रीताला जागलास, हो, पण जो शब्द मी राजा शाकुंतला दिलाय त्या शब्दाला आणि तुझ्या भक्तिणीला, या शब्दाला जर कलंक लागला असेल तर तो तुला चालेल का? माते, तू बोलते योग्य आहे, परंतु आजपर्यंत दिलेली प्रत्येक वचनाची पूर्तता या प्रभू रामचंद्राने केली आहे. आणि असंच वचन आज सुद्धा आम्ही त्या महंतांना दिलंय, आणि ते परिपूर्ण करण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आमचं येणं. मग देवा, माझं निश्चयानं एकच सांगणे, ज्या अर्थी मी शब्द वचनानं बांधील त्या राजा शाकुंतशी आहे, तशी मी माझ्या तत्वाला जागणारी आहे. म्हणून सांगते, राजा शाकुंत तुला मिळणार नाही. म्हणजे माते, तू तुझ्या तत्वावरती ठाम असशील. हो. आणि जर का ऐकत नसशील तर या प्रभू रामचंद्राचा नाविलाज आहे. नाविलाजाने त्या मातेशी मला 2 हात करावे लागतील. मग असं जर असेल तर प्रभू रामचंद्र स्वतःच्या तत्वाला जागण्यासाठी तुम्ही तत्पर वाहत असाल तर मग ही अंजनी सुद्धा माझ्या तत्वाला जागण्यासाठी मी तत्पर होते. नाही देणार राजा शाकुंत शस्त्र मला. प्रभु रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे. कातमुखी हरिनाम हरिनाम, कातमुखी हरिनाम. अंतरी माझ्या रात्र अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करिले. पूर्णविराम देतो आहेस. देवा, तू ज्याप्रमाणे तुझ्या मातेची इच्छा पूर्ण केलीस, हो, त्याप्रमाणे या हनुमंतानं आपल्या मातेला शब्द दिला आहे, आणि माझ्या मातेची इच्छा हा हनुमंत पूर्ण करणार आहे. हे माझ्या भक्त हनुमंता, तुला सुद्धा माहित आहे की या देवाने आजपर्यंत दिलेलं सर्व वचनं त्यांनी पाहिली आहेत. होय देवा, असंच वचन, पण तुझ्या वचनास पेक्षा माझ्या मातेची इच्छा मला पूर्ण करणं हे माझं अग्रीड आहे. हे पहा भक्ता, मी त्या महंतांना शब्द दिलाय की येणाऱ्या सप्तम दिवसाच्या आत
या जगसौख्यापासून त्या राजकर्त्याला नष्ट मग करेल. देवा मी तुला स्पष्ट सांगतो आहे, तो राजा शकून या अंजना पर्वतावरती आहे आणि तो तुला मिळणार नाही. त्याचं रक्षण हा तुझा भक्त हनुमान करणार आहे. मग हे भक्ता, या वेळी जर तुझ्या तत्वावरती तू ठाम असशील तर माझा सुद्धा नाविलाज आणि नाविलाज असतो या प्रभू रामचंद्रांना या भक्तावरती शस्त्र उभारावं लागेल. मग देवा मातेच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी या वेळी हा तुझा भक्त तुझा छत्र तुझ्या समोर घेतो आहे. मग नाविलाज माझा देव येतो मला भेटण्यासाठी